आज आपण आसनगाव ग्रामपंचायतमध्ये सर्व निर्मल सोसायटीचे सर्व रहिवासी आपण आले आहात. आपलं काय मागणी आहे? आम्हाला ॲक्च्युली मी निर्मल नगरची सेक्रेटरी आहे आशा आचार्य. आमचं ग्रामपंचायतमधनं पाणी कनेक्शन कट केलेलं आहे. त्याला 5-6 महिने झाले. विदाऊट प्रायर नोटीस आम्हाला ते कनेक्शन कट करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आम्ही लेखी दिलं आहे त्यांना की हा जो पाणी आहे आमचे 100 म्हणजे 100 बंगलो आहेत त्यांना हा पाणी कनेक्शन जात असताना जे तिथले रहिवासी आहे काही मेंबर आहेत ज्यांनी सोसायटीचा मेंटेनन्स न भरता करता डायरेक्ट ग्रामपंचायतला येऊन मागणी केली आहे की आम्हाला सेपरेट नल कनेक्शन हवं आहे म्हणून. तर आमचं एक आहे की ही सोसायटी रजिस्टर्ड आहे तर तुम्ही प्रायर नोटीस आम्हाला द्यायला पाहिजे होतं. जे 1,36,000 थकीत रक्कम आहे ती फक्त त्या एका माणसाला 1,300 रुपये भरल्याने त्यांना कनेक्शन देण्यात यावं असं जे उपोषणामध्ये अर्ज करून त्यांनी जे लेटर दिलेलं आहे तो आम्हाला मान्य नाही आहे. कारण 100 माणसांनी मेंटेनन्स जमा करून त्या व्यक्तीला देण्यात आलेली रक्कम आणि तुम्ही डिवाईड करून 100 माणसांकडनं परत घेतायत हा हिशोब कुठेही मॅच होत नाही आहे. उपोषण जे चालू केलेलं महेश सालवी हे पूर्व सेक्रेटरी होते निर्मल नगरचे. त्यांना हे आश्वासन ग्रामपंचायतने दिलं की त्यांच्या उपोषणाला बळी पडून की त्यांना कनेक्शन सेपरेट देण्यात येईल 1,300 रुपये भरून. जी थकबाकी आमच्या सोसायटीची आहे तर ही थकबाकी आमच्या सोयीनुसार आमची सोसायटी भरायला तयार आहे. तर कुणालाही सेपरेट कनेक्शन आमच्या मेन सोसायटीच्या लाईनमधून देण्यात न यावे आणि आमच्या NOC शिवाय आमच्या इथल्या कोणत्या पण मेंबरला नळाचं कनेक्शन न देण्यात यावे ही आमची मागणी आहे ग्रामपंचायतकडे. आणि ही मागणी आमची पूर्ण नाही झाली तर आम्ही सुद्धा उपोषणाला बसण्यास तयार आहोत. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. पण त्या पत्रामध्ये तुमचं साईन होतं. यांना येऊन विचारलं सर तुम्ही का साईन केलं? तुम्ही पहिले प्रत्यक्ष बघायला होतं की तो माणूस जो आहे तो बिल्डिंगमध्ये राहतो. एकट्यासाठी कनेक्शन कसं अवेलेबल करा? रूलप्रमाणे टाकीत जायला पाहिजे तिथून त्या 12 माणसांना पोचायला पाहिजे. मग ही माहिती मला माहीत नव्हती आणि सर काय बोलले डायरेक्ट बोलले मी साईन करत नव्हतो पण मी काय केलं मी एकटा फसायला नको म्हणून उपसरपंचाला सांगितलं साईन करा. सरपंचाला पण सांगितलं तुम्ही साईन करा. मी आधी विचारलं सरपंच कोण हे म्हणजे सर इकडे बघा इकडे मी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो. ठीक आहे जबाबदार व्यक्ती मी आहे. सही त्यांनी केली मी केली याच्यावर तोडगा काढायचा बोला प्रश्न संपला. म्हणजे फायनली मी काय होतं माहिती का नाही माझ्या परिचयाचे आहेत तुम्ही परिचयाचे आता पण कट केलेली नाही. सोसायटीचं कनेक्शन त्यांना आतापर्यंत आहे. त्याला आता तुम्ही एक लेखी द्या त्याला कनेक्शन त्याच्यावरून देणार नाही. हा भाऊसाहेब आता याच्यावर त्याला नवीन कनेक्शन भेटणार नाही. सोसायटीची NOC नवीन कनेक्शन बॉबी एक मिनिट तिथे एक ना तिथे कोणी असेल आपला व्हिडिओ घ्या आपण पण. आणि तो माणूस जर असा ऐका ना तो माणूस जर आपल्याला वेळच्या वेळी आता बोलतो की मी उपोषण करेन काय त्या दिवशी समजा उपोषण केला आपण दिलं असेल त्यांना समजा पाणी नाही या उद्देशाने पाणी द्यायला पाहिजे. पण जर त्यांना पाणी द्यायचं असेल तर एक्स्ट्रा कनेक्शन आपल्याकडे पाण्याचा एवढा तुटवडा असताना आपण देऊ शकत नाही. तर मग बाकी बघा भाऊसाहेब कसं आहे तुम्ही कनेक्शन कट नाही केलं ना तर आता तुमच्या परमिशन शिवाय त्याला तुमच्या लाईन वरून कनेक्शन देणार नाही. फक्त आता प्रोसिजर करा असं होईल. बोला भाऊसाहेब बोला. त्यांना पाणी तुम्ही कनेक्शन दिला तर मग ते सोसायटी इथे एक मिनिट भाऊसाहेबांना बोलू द्या ना. ऍक्च्युली हा जो विषय आहे हा 6 महिन्यापासून तुमचा चालतो. सुरुवातीला साळवींचा अर्ज आला का याच्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीने आम्हाला इंडिव्हिज्युअली कनेक्शन द्यावे त्याच्यानंतर बॉडीने डिसिजन घेतला बाबा त्यांचे आता मी बोलतो का त्याच्यामध्ये पैसे त्यांचे भरून घेतले आणि कनेक्शन घेतले जे काय असेल ते लिगली इलिगली तो विषय पुढचा राहिला. पण त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने पुन्हा त्यांनी मी आल्यानंतर उपोषणचा अर्ज दिला. उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर पुन्हा आमची मिटिंग झाली. मिटिंगमध्ये असा विषय ठरला मासिक सभेमध्ये
का हे जे पैसे घेतलेले ते बेकायदेशीर घेतलेले ते आपण साळवींना रिटर्न द्यायचे. कनेक्शनचे पैसे आणि त्यांनी जी भरलेली त्यांनी काय सांगितलं 1,36,000 जे काय आमची आउटस्टँडिंग आहे त्याच्यातला आमचा हिस्सा आम्ही 106 काही कॅन्डिडेट आहेत त्याच्यामध्ये 106 मधला आमचा जो हिस्सा आहे तो आम्ही भरायला तयार आहे आणि त्यानुसार ती वसुली केलेली ग्रामपंचायतीने. त्याच्यामध्ये मासिक सर्वे पुन्हा असं ठरवलं की ते पैसे त्यांना रिटर्न द्यायचे. पण त्याच्यानंतर पुन्हा साळवींनी उपोषणाचा अर्ज दिला. उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर पोलीस स्टेशनने आम्हाला पत्र दिलं की त्यांचं उपोषण करून मिटवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर मग ते उपोषणाला बसले. राहुल सर आणि आम्ही असताना सरपंच बाईचे मिस्टर होते आणि त्यांनी आम्ही ते असताना डिसिजन असं झालं की बाबा त्यांना आपण कनेक्शन द्यायचं आणि हा उपोषण मागे घ्यायचं असं ठरलं. त्याच्यानंतर त्यांनी ते उपोषण मागे घेतलं. मग आम्ही ग्रामपंचायतीने पत्र दिलं त्यांना की हे कनेक्शन आपण त्यांना देऊया त्या लाईनवरनं. त्याच्यानंतर सोसायटीचे लोक आले शनिवारी आणि त्यांनी सांगितलं की ही लाईन आमच्या सोसायटीसाठी मंजूर आहे, इंडिव्हिज्युअली कोणासाठी नाही आहे. याच्यावरून कनेक्शन देताना ग्रामपंचायतीने त्यांना वैयक्तिक याच्यातून लाईन टाकून द्या आणि त्यांनी कनेक्शन द्यावं आमच्याकडे. पण हा आम्हाला 106 लोकांना आम्हाला टाकीत पाणी जातो आणि तिथून आमची सगळ्यांना कनेक्शन दिलेले आहेत, इन्क्लुडिंग ते स्वतः सगळ्यांना कनेक्शन दिलेले आहेत आणि त्याच्यात साळवीचं कनेक्शन कट केलेलं नाही आम्ही असं यांनी सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला रायटिंगमध्ये ते द्या तुमच्या सोसायटीच्या लेटर पॅडवरती काय हे आम्ही साळवींचं कनेक्शन जे इंडिव्हिज्युअली आमच्या सोसायटी मार्फत जे एक आहे ते कट केलेलं नाही आहे आणि त्यानुसार त्यांचं कनेक्शन तुम्ही वैयक्तिक जे देत आहे ते ग्रामपंचायतची लाईन नाही आहे ती आमच्या सोसायटीला दिलेली सर्वांना 106 लोकांना दिलेली. तर ते कनेक्शन तुम्ही देऊ शकत नाही त्या लाईनवर. त्यामुळे ते काम मी स्टॉप केलेले आहे. त्यांना सांगितलं का ते काम तुम्ही बंद करा आणि जर जोपर्यंत ही निर्मलनगरची जी तुमची संस्था आहे त्यांनी जी लाईन दिलेली त्या लाईनवरच आम्ही त्यांना कनेक्शन देऊ द्या म्हणजे काही कनेक्शन देऊ नका. त्याप्रमाणे आम्ही आता डिसिजन घेतोय यांचा अर्ज जो आला आहे त्याच्यानुसार आणि त्या डिसिजननुसार साळवींना एक निर्णय कळवतो का ह्या लाईनवरती त्या सोसायटीचा अधिकाऱ्याने सोसायटी जोपर्यंत एनओसी देत नाही तोपर्यंत आम्हाला नवीन कनेक्शन देता येणार नाही. हां तर त्याच्यामध्ये त्याचं कनेक्शन आपण आतापर्यंत कट केलेलं नाहीये. ते आम्हाला रायटिंगमध्ये पाहिजे मॅडम. त्याला आपल्या सोसायटीची लाईन कट आहे म्हणून पाणी पुरवठा आता आपला खंडित आहे, सर्वांचाच खंडित आहे. म्हणून त्याचा पण त्याला पण पाणी येत नाही. आम्ही टँकर घेतो. आम्ही आता टँकर घेतो. अर्धा टँकर 2 हाऊस पण असले तर अर्धा टँकर त्यांना पुरवतो. पण त्यांनी आता तळपाटी ठेवलेली आहे म्हणून त्यांच्याकडे टँकर आम्ही पाठवतो. पाण्याची गरज नाही आम्हाला म्हणून आम्हाला काय वाटलं तो ग्रामपंचायत पाणी घेईल म्हणून त्याच्या आधी आम्ही ग्रामपंचायतला लेटर दिलेला लेटरला काही कनेक्शन देण्यात येऊ नये तरी सुद्धा ग्रामपंचायती पाणी पट्टीचा पावता फाडल्या दिली पैसे घेतले ते बोलले चुकी झाली तरी सुद्धा पहिली चार्जर टाकात ठेवली तुम्ही फसवणूक केली त्यांनी. ठीक आहे. आता मॅडम तुम्ही आता तुमचं ज्यांना ग्रामपंचायतीला जे काही लेखी पाहिजे ते लेखी आपण द्यावा त्यानुसार आपला हे होईल. ओके ओके ओके. लगेच आणते लेटर.